नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस. अजूनपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे. आपण जे पण काही डिस्कस करत आहे मागच्या वर्षीचे जे ॲडमिशन प्रोसेस होतं, ज्या डेट्स होत्या त्याच्या रेफरन्सने मी तुम्हाला प्रोसेस स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करून सांगणार आहे. कारण भरपूर जास्त पॅरेंट्स आणि स्टुडंटची रिक्वेस्ट होती की सर एकदा डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस एक्सप्लेन करून सांगा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जास्तीत आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण येणाऱ्या टाईममध्ये आपण तुमच्या ॲडमिशन रिलेटेड, करिअर रिलेटेड भरपूर इम्पॉर्टंट व्हिडिओज घेऊन येणार आहे. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करतो प्रॉपरली स्क्रीन शेअर करून. तुम्ही इथं बघत असाल ही ऑफिशियल वेबसाईट आहे मागच्या वर्षीच्या ॲडमिशन प्रोसेसची. आणि इथे इम्पॉर्टंट डेटच्या सेक्शनमध्ये जर आपण गेलो तर इथे आपल्याला दिसत आहे ॲक्टिव्हिटी आणि शेड्यूल. मी थोडं झूम करून घेतो म्हणजे अजून तुम्हाला बेटर वेनी व्हिजिबल राहील. आता याच्यात वन बाय वन आपण स्टेप्स डिस्कस करू. फर्स्ट स्टेप राहणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ॲज पर सीट टाईप ऑर कॅटेगरी अँड ऑल्सो सिलेक्टिंग द ॲप्रोप्रिएट मोड ऑफ स्क्रुटिनी म्हणू शकतो आपण किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला मागच्या वर्षी 20 जून टू द 5 जुलै 2025चा टाइम देण्यात आला होता. म्हणजे जवळपास 10 to 15 डेज देण्यात आले होते. इथे जो तुम्हाला डेटला स्टार मार्क देता याचा अर्थ ते डेट्स रिवाईज झाले होते, म्हणजे डेट्स वाढल्या होत्या मागच्या वर्षी, हे दिसून पडतं आपल्याला. आता मोड ऑफ स्क्रुटिनी काय असतं, इन केस जर तुम्ही ई स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ऑनलाईन पद्धतीनंच व्हेरीफाय करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही FC सेंटरला किंवा ॲडमिशन सेंटरला जाण्याची गरज नाही. आणि जर इन केस तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी जर सिलेक्ट केला तर तुम्ही जे FC सेंटर सिलेक्ट केलं असेल आणि जे डेट सिलेक्ट केली असेल तेव्हा जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स फिजिकली व्हेरीफाय करावं लागेल. आणि हे करण्यासाठी तुम्हाला किती टाइम दिलं गेलं, 20 जून टू द 5 जुलै. म्हणजे मोरॉलेस या दोन्ही प्रोसेससाठी जो टाइम आहे तो सेमच आहे. तर आय होप समजलं असेल. पहिली स्टेप काय, रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स अपलोड करणं आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करणं आणि मोड ऑफ स्क्रुटिनी आपण सिलेक्ट करू शकतो. आणि मी नेहमीच म्हणतो, जर तुम्ही कॉन्फिडंट असाल, तुम्हाला ऑनलाईन प्रोसेस समजतं आणि जर FC सेंटर्स दूर असेल तर अशा वेळेस फॉर शुअर ई स्क्रुटिनी सिलेक्ट करायला पाहिजे. कारण गव्हर्नमेंट सुद्धा डिजिटलायझेशनला प्रमोट करत आहे आणि चांगलं पण आहे, सोयीस्कर पण आहे. पण इन केस जर तुमचे पॅरेंट्स तेवढे अवेअर नसेल, तुम्ही स्वतः तेवढे कॉन्फिडंट नाही ऑनलाईन प्रोसेसमध्ये आणि तुमचं जे FC सेंटर आहे ते नियर बाय 70 to 100 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहे, तर अशा वेळेस फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करायला पाहिजे. काही अडचणी, दोन्ही मोड ऑफ स्क्रुटिनी चांगलंच आहे आणि तुमचं प्रोसेस स्मूथच होतं. हे समजलं. आता याच्यानंतर काय होणार, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ती झाली होती 7 जुलै 2025ला, म्हणजे 1 ते 2 दिवसामध्ये. आता जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही त्रुटी, एरर किंवा काही पण मिसमॅच असेल तर अशा वेळेस तुम्ही ग्रीव्हन्स फाईल करू शकता. ते ग्रीव्हन्स फाईल करण्यासाठी तुम्हाला टाइम दिला होता 8 जुलै टू 9 जुलै 2025, म्हणजे 1 ते 2 दिवस तुम्हाला तो जो एरर आहे तो रिमूव्ह करण्यासाठी टाइम दिला होता. आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली होती जे की 11 जुलै 2025. तर मोरॉलेस याच डेट्सच्या दरम्यान तुमचं प्रोसेस राहणार आहे, म्हणून या डेट्स थोड्याफार लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही स्वतःला प्रिपेअर करू शकणार. तर इथपर्यंत प्रोसेस लक्षात आलं. आता यानंतर म्हणजे एकदा फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाली यानंतर मग कॅप राऊंड चालू होते. तर आपण वन बाय वन कॅप राऊंड डिस्कस करू. आता कॅप राऊंड 1 जसं चालू होईल तेव्हा तुम्हाला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केलं जाईल. म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये ॲज पर कॅटेगरी किती सीट्स अवेलेबल आहे ते केली होती मागच्या वर्षी 11 जुलै 2025ला. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फ्रॉम थ्रू कॅप राऊंड 1 थ्रू द कॅन्डिडेट्स लॉग इन, हे करण्यासाठी तुम्हाला 12 जुलै ते 14 जुलै म्हणजे हार्डली 2 ते 3 दिवसाचा टाइम दिला होता ऑप्शन फॉर्म बनवण्यासाठी. त्यानंतर जे अलॉटमेंट आहे कॅप राऊंड 1चं ते डिक्लेअर झालं होतं 16 जुलैला. म्हणजे जसं 14 जुलैला फॉर्म भरला, हार्डली एका दिवसाची गॅप, लगेच कॅप अलॉटमेंट डिक्लेअर झालं होतं. आता इथे हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. एकदा अलॉटमेंट डिक्लेअर झाल्यानंतर आपल्याला काय फॉलो करायचं आहे, तर बघा, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन अलॉटेड सीट ॲज पर देअर फर्स्ट प्रिफरन्स इन द राऊंड 1 ऑटो फ्रीज. म्हणजे तुम्हाला समजा तुम्ही 10 ऑप्शन टाकलं असेल आणि त्याच्यापैकी पहिलं ऑप्शन मिळालं तर ते ऑटो फ्रीज होऊन जाईल. अशा वेळेस तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायची आणि कॉलेजला जाऊन ॲडमिशन करायचं आहे. अदरवाईज नाही तर तुम्ही राऊंडच्या बाहेर व्हाल. सेकंड ऑप्शन कॅन्डिडेट्सकडे काय, ज्या कॅन्डिडेट्सला अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स मिळाले पण ते सॅटिस्फाईड आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं ऑप्शन GPP होतं, दुसरं ऑप्शन VJT आहे आणि त्याला वाटते नाही मला VJT मिळालं, मी सॅटिस्फाईड आहे. असा विद्यार्थी सुद्धा सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करेल आणि दिलेल्या टाईममध्ये जाऊन कॉलेजमध्ये ॲडमिशन करून घेईल. तिसऱ्या टाईपचा स्टुडंट काय असतो, ज्याला अदर देन फर्स्ट प्रिफरन्स कॉलेज मिळालेलं पण तो सॅटिस्फाईड नाही, त्याला अजून राऊंड्स खेळायचे आहे. अशा वेळेस तो सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करणार आणि नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट ऑप्शन पे करून पुढच्या राऊंड्सला एलिजिबल राहणार. आणि हे करण्यासाठी 17 जुलै टू 19 जुलै म्हणजे 2 ते 3 दिवसाचा टाइम देण्यात आला होता. आणि इव्हन ॲडमिशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑटो फ्रीज झालेलं आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः सेल्फ फ्रीज केला आहे अशा विद्यार्थ्यांना कॉलेजला जाऊन ॲडमिशन करण्याचा पण जो टाइम देण्यात आला होता तो 17 जुलै ते 19 जुलै देण्यात आला होता. तर अशा वेळेस तुम्ही खूप जास्त टाइम टू टाइम ॲक्टिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे. डेट्सला घेऊन थोडे असं समजू नका अरे माझं तर आता कॉलेज लागलं, मी 3-4 दिवसात गेलो तरी चालते. आणि मोस्टली ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सॅटर्डे संडे किंवा सुट्ट्या कन्सिडर केल्या जात नाही.
तर हे पण एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर कॅपराऊंड 2 मध्ये काय राहतं, अगेन तुमच्या व्हॅकंट सीट्स डिस्प्ले केल्या जातात. अगेन तुम्हाला ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म करावा लागतो, ज्याच्यासाठी 1 ते 2 दिवस दिले जाते. पुन्हा तुमचं अलॉटमेंट डिक्लेअर होते. पण कॅपराऊंड 2 चे नियम थोडे वेगळे आहे. कॅपराऊंड 2 मध्ये काय म्हणतात, जर तुम्हाला फर्स्ट 3 प्रेफरन्सपैकी कोणतं कॉलेज जर लागलं समजा, तर ते ऑटो फ्रीज होईल. अशा वेळेस अगेन सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करा, कॉलेजला जाऊन ॲडमिशन करा. इन केस जर तुम्हाला अपार्ट फ्रॉम 3 ऑप्शन मिळालं, म्हणजे 4थ्या किंवा 5व्या नंबरचं ऑप्शन लागलं, पण तुम्ही सॅटिस्फाईड आहे की नाही मला मनासारखं ऑप्शन मिळालं, अशा वेळेस सुद्धा तुम्ही सेल्फ फ्रीज करून सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करून कॉलेजला जाऊ शकता. पण असे काही स्टुडंट असेल की नाही सर मला 7 नंबरचं ऑप्शन मिळालं बट मी सॅटिस्फाईड नाही, अशा वेळेस नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट करायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स फीस पे करायचं आहे आणि तुम्ही कॅपराऊंड 3 खेळण्यासाठी एलिजिबल राहणार. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला हार्डली 1 ते 2 दिवस दिले जाते. बघा 25 जुलै ते 26 जुलै म्हणजे हार्डली 48 आवर्स तुमच्याकडे राहणार. मग तुम्हाला ते ऑटो फ्रीज झालं असो, सेल्फ फ्रीज झालं असो किंवा फ्रीज फॉर बेटरमेंट करो, हे सगळं करण्यासाठी 1 ते 2 दिवस गेला जातो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला बघा, समजा अमरावतीचा विद्यार्थी आहे, त्याला पुण्याचा कॉलेज लागला, लगेच त्याला रात्री निघून जावं लागेल पुण्यासाठी आणि ॲडमिशन करावं लागेल. तर थोडं याच्यासाठी सगळ्या प्रोसेससाठी अपडेट राहा टाइम टू टाइम. कॅपराऊंड 3 मध्ये पण तेच प्रोसेस राहणार. अगेन व्हॅकन्सी डिस्प्ले होणार, तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करावा लागेल, ऑप्शन फॉर्मचं अलॉटमेंट डिक्लेअर होणार. आणि कॅपराऊंड 3चा रूल थोडा डिफरंट आहे. तुम्हाला जर पहिल्या कोणत्या 6 ऑप्शनपैकी जर कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होतं. अगेन तुम्हाला 7वं किंवा 8वं ऑप्शन लागलं आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहे, अशा वेळेस तुम्ही ते सेल्फ फ्रीज करू शकता. आणि इन केस जर तुम्हाला म्हणजे तुम्ही सॅटिस्फाईड नाही ऑप्शनला घेऊन, तर ते नॉट फ्रीज फॉर बेटरमेंटला जाऊ शकता. आणि हे करण्यासाठी पण हार्डली तुम्हाला 1 ते 2 दिवस दिले जाते. इव्हन रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे तुम्हाला समजा ऑटो फ्रीज झालं असेल तर त्या कॉलेजला जाण्यासाठी पण तो 1 ते 2 दिवसाचा टाईम आहे. मला असं वाटतं इथे गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे थोडंफार. काही पॅरेंटची फायनान्शियल परिस्थिती नसते चांगली किंवा कधी कधी स्टुडंटला एवढं अवेअरनेस नसतं, तर अशा वेळेस त्यांनी मिनिमम 3 दिवसाचा तरी टाईम द्यायला पाहिजे कॉलेजला रिपोर्ट करण्याचा. पण होप सो कधी असं जर टाईम मिळाला तर आपण हा नक्की फीडबॅक देऊ त्यांच्याकडे. तर हे झालं कॅपराऊंड 3. कॅपराऊंड 4 काय म्हणतं, अगेन व्हॅकन्सी डिस्प्ले होईल, ऑप्शन फॉर्म फिल करणार, ऑप्शन फॉर्म डिक्लेअर होईल. इथं काही फ्रीज ऑटो फ्रीजचा काही रूल नाही, कारण लास्ट राऊंड आहे. जे कॉलेज मिळालं तिथे एक तर ॲडमिशन घ्या, नाही तर त्या ॲडमिशन प्रोसेसचे तुम्ही डायरेक्ट बाहेर होईल. आणि हे सगळी प्रोसेस करण्यासाठी पण हार्डली 1 ते 2 दिवस दिल्या जातात. या प्रकारे तुमचे पूर्ण कॅपराऊंड्स असतात. ॲडमिशन प्रोसेस फार सिम्पल आहे, सिमिलर टू फर्स्ट इयर पॉलिटेक्निक ॲडमिशन प्रोसेस आहे, फक्त डेट्स वेगळे असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सेकंड पॉईंट, तुम्हाला जे टाइम्स आहे ते फार कमी दिल्या जाते ॲज कम्पेअर टू फर्स्ट इयर पॉलिटेक्निक प्रोसेसच्या कंपॅरिझनमध्ये. तुम्ही बघितलं असेल हार्डली 1 ते 2 दिवस, 2 ते 3 दिवस, 10 ते 15 दिवस रजिस्ट्रेशनसाठी. तर टाईमलाईन्स फार रेस्ट्रिक्टेड आहे, कन्स्टंट्स आहेत. अशा वेळेस तुम्ही फास्ट ॲक्टिव्ह राहिले पाहिजे आणि टाइम टू टाइम शेड्यूल चेक करत राहायला पाहिजे. बाकी आपल्या चॅनलवर तर येऊनच जाईल. आणि अजून पण काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस.